आज संकष्टी होती आणि आऊंचाच फक्त उपवास असतो. त्यामुळे त्यांच्यासाठी मी खिचडी बनवून घेतली होती आणि आमच्यासाठी मी वांग्याचे थालीपीठ बनवलं होतं. संध्याकाळी कृषी प्रदर्शन पाहायला जायचं होतं. गर्दी तर जास्तच असणार, तरी पण जाऊन येऊ म्हणून आम्ही गेलो होतो. आर्य तर कडेवरून खाली उतरायला तयारच नव्हता. कारण त्याला या साऱ्या गोष्टी ज्या होत्या ना, त्या पाहायच्या होत्या. मोजक्याच आम्ही ते पॉइंट बघितले होते. गर्दी तर भरपूर होती. भरपूर स्टॉल होते इथे. खूप छान प्रदर्शन होतं. या शेतींची मांडणी खूप छान पद्धतीने केली होती. छोटंसं तलाव सुद्धा इथे केलं होतं त्यांनी. लोकराजा राजश्री शाहू महाराजांची रांगोळी खूप छान पद्धतीने काढली होती. इथे धान्यांचा सुद्धा वापर केला होता आणि फळभाज्या वगैरे म्हणजे जे काही शेतातल्या भाज्या होत्या त्या त्यांनी इथे छान पद्धतीने मांडल्या होत्या आणि या प्राण्यांच्या सेक्शनमध्ये आम्ही इथे आलो होतो. तर इथे ससे, वेगवेगळ्या प्रकारचे पोपट, कलरचे पोपट होते. कोंबड्या सुद्धा कलरमध्ये होते, ससे होते, बदक होते आणि हे पाहून ना आर्य खूप खुश झाला होता. कारण त्याच्यासाठी हे पहिल्यांदाच काहीतरी म्हणजे तो लहान होता तेव्हा मी आणलं होतं, पण त्याला तेव्हा काही कळत नव्हतं. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि आता म्हटलं स्वयंपाकासाठी काय बनवायचा हा विचार चालू होता माझा. म्हटलं अख्खा मसुरा बनवून घेऊ. तर इथे काळा मसूर आहे, तो मी अख्खा मसूरला वापरते. बेळगावी मसुरा म्हणतात त्याला. तर इथे कांदा वगैरे सगळं कापून घेतला आणि त्याची पेस्ट करून मी ग्रेव्ही करून घेतली होती. आणि आज संध्याकाळची जी पूजा होती ती मी आधी तिकडं करायला दिली होती आणि आर्य तिला मदत करत होता. तर त्याच्यानंतर माझी इथे अख्खा मसुरा भाजी झाली होती आणि स्वीटमध्ये मी कस्टर्ड पावडर वापरून शेवयांची खीर बनवून घेतली होती. अच्छा बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.